श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा, भाग्यशाली ज्या महिला असतात तर त्यांचे काही महत्त्वाचे लक्षणं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण कशा प्रकारे भाग्यशाली महिलांची लक्षणे आहेत आणि कोणते गुण आहेत ती देखील आपण पाहणार आहोत. बघा, आपल्या शास्त्रामध्ये आणि सामूहिक शास्त्रात महिलांचे गुण आणि त्यांच्या लक्षणांना खूप महत्त्व दिले गेले आहे. असे देखील म्हणतात की जर एखाद्या पुरुषाचे एखाद्या भाग्यवान स्त्रीशी लग्न झाले तर तो थेट करोडपतीच होतो. तर बघा, दुसरीकडे जर खूप म्हणजे आळशी असेल एखादी स्त्री, तिची दुर्दैव खराब असेल तर मुळे बघा कोटीची संपत्ती देखील माती बनते असे देखील म्हटले जाते. एखाद्या स्त्रीचं स्पष्टीकरण देणं कठीण आहे, तर हे अशक्य आहे. ब्रह्मदेव स्वतःची निर्मिती पूर्णपणे समजू शकले नाहीत, परंतु आपल्या प्राचीन ऋषींनी शास्त्रामध्ये स्त्रियांचे असे काही गुण दिले आहेत जे त्यांचे सौभाग्य किंवा दुर्भाग्याचा शोध लावतात आणि आपल्याला सांगत असलेला विशेष गुण आणि लक्षणांबद्दल आपण जाणून घेऊयात. तर बघा, त्यातील पहिलंच आहे ते म्हणजे आपल्या पायाची बोट. मग आता त्यातून बघा कोणाचे कसे आहेत त्याप्रमाणे. आता पहिल्याच ओळखीबद्दल बोलायचे, लक्षणाबद्दल बोलायचं झालं तर एखाद्या महिलेच्या पायाचे बोट छोटे जमिनीला स्पर्श करत असेल तर त्या स्त्रीला खूपच शुभ मानले जाते. समुद्रशास्त्रानुसार अशी स्त्रीच्या घरात जाते त्या घरात नेहमीच आनंद आणि समृद्धीचे निवासस्थान असते. ती केवळ तिच्या पतीसाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी भाग्यवान असते. अशा स्त्रिया घरातील प्रत्येक सदस्याला आनंदी व सुखी ठेवण्यास खूपच म्हणजे सक्षम असतात. त्यांच्याकडे एक प्रकारचे आपण म्हणतो ना की कधी कधी बाबा खरंच हिच्यामध्ये खूप क्षमता आहे, ताकद आहे, त्या प्रकारे. अरुंद कपाळ. आता ज्या महिलांचे कपाळ 3 बोट रुंद किंवा अर्ध्या चंद्राच्या आकाराचे असते त्या स्त्रिया महिला देखील खूपच भाग्यवान मानल्या जातात. अशा महिलांच्या घरात जातात त्या घरात दुःखाची सावली कधीच पडत नाही. संपूर्ण कुटुंब त्यांच्या बुद्धिमत्ता, कठोर परिश्रम आणि सकारात्मक ऊर्जेमुळे प्रगती करते. जणू या मुली घरात असल्याचे घराचे भाग्यच बदलते. असे म्हटले जाते की या स्त्रिया घराच्या प्रत्येक सदस्यासाठी एक वरदान असतात. आता डोळ्यांचे देखील काही लक्षण आहेत, ते देखील खूप महत्त्वाचे आहेत. एखाद्या महिलेच्या डोळ्यांची बनावट तुम्ही पाहिली आहे का? समुद्रशास्त्रानुसार जर एखाद्या महिलेच्या डोळ्याच्या वरचा आणि डोळ्याच्या खालचा त्वचेचा हलका लालसरपणा असेल आणि डोळ्याच्या पुतळीचा रंग काळा आणि थोडा सफेद भाग दुधासारखा अगदी पांढरा शुभ्र असेल तर त्या स्त्रीलाही खूपच भाग्यवान मानलं जातं. आणि त्याच्याही व्यतिरिक्त जर तिची चाल राजहंसासारखी असेल आणि तिची कंबर वाघासारखी बारीक असेल तर ती महिला सर्व सुखाचा आनंद घेत असते. अशा स्त्रियांना जीवनात सर्व प्रकारच्या ऐशोआरामाच्या गोष्टी मिळतात आणि त्यांचे जीवन अगदी आनंदी राहते. आता नाकावरचा तीळ. नाकावरचा तीळ हे देखील एक भाग्यवान महिलाचे लक्षणच आहे. आता समुद्रशास्त्रानुसार नाकावरील तीळ देखील भाग्यवान मानले जाते. जर एखाद्या महिलेच्या मुलीच्या नाकाच्या पुढच्या भागावर तीळ असेल तर ती महिला, ती मुलगी श्रीमंत आणि भाग्यवान असते. अशा महिलांच्या घराचा म्हणजे अगदी सगळा घरात कधीही त्यांच्या अन्नधान्याची, संपत्तीची, आर्थिक अडचणी आहे म्हणजे जे काही ह्या समस्या आहेत त्या नसतातच. त्यांच्या घरामध्ये सगळं भरभरून असतं. प्रत्येक पाऊल घराच्या लोकांसाठी समृद्धी आणि खुशालीची आणते. अशा महिला नेहमीच कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत ठेवतात. आता पायाचा अंगठा देखील एक लक्षणच आहे. पायाबद्दल बोलायचं जर झालं तर एखाद्या महिलेच्या अंगठ्याचं बोट गोल आणि वर उचललेले असते, तर त्यामध्ये हलके लालसरपणा पण असेल तर त्या स्त्रीलाही
खूपच भाग्यवान मानले जाते. समुद्रशास्त्राने नमूद केले आहे की अशा स्त्रिया आपल्या पतीसाठी सौभाग्य आणतात. त्यांच्या आयुष्यात कोणतीही म्हणजे अमान्य येतात ते सहजपणे त्यांना ओलांडतात आणि त्यांच्या पतीला यशस्वी होण्यात त्या मदत करतात. आता बघा, चमकदार आणि पांढरे दात, ज्यांचे दात सुंदर आणि चमकदार पांढरे आणि पुढे आलेले असतात अशा स्त्रिया देखील खूपच भाग्यवान असतात. अशा स्त्रिया त्यांच्या जीवनासाठी म्हणजे दारासाठी, घरासाठी खूपच भाग्यवान असतात. त्यांच्या आयुष्यात कधीही सुविधांचा म्हणजे कुठं तुटवडाच नसतो. अशा स्त्रिया केवळ त्यांच्या कुटुंबाचीच आनंद आणि समृद्ध वाढवत असतात. त्यांच्या जोडीदाराशी अगदी बघा यश आणि समृद्धी देखील आणतात. अगदी बघा, आता नाजूक आणि लांब बोटे आपण म्हणतो बघा, कधी कधी एखाद्या महिलेचे आपल्याला पण म्हणजे एकदम आकर्षित होऊन जातात ते पायाचे बोटं, हाताचे बोटं बघून एकदम लांबसर पातळसर असतात. तर बघा, गोल असतात तसेच एकत्र मिसळल्यावर छिद्र नसतात. तर त्या स्त्रियांनाही खूपच भाग्यवान मानले जाते. जर त्यांची नखे लाल, नाजूक आणि गुळगुळीत असतील तर त्यांना समृद्धी आणि सुखसुविधा मिळतात. या स्त्रिया त्यांच्या कुटुंबाशी वरदान मिळाल्यासारखे असतात, ज्या नेहमीच आनंद आणि समृद्धी आणतात. आता लांब आणि अगदी बघा सुंदर अशी मान. भविष्यातील पुराणात असे म्हटले आहे की स्त्रियांच्या मानेमध्ये साप आणि स्पष्ट 3 रेखा असतात. त्या स्त्रिया दागिन्यांनी सुशोभित सहज असतात. या स्त्रिया समृद्ध आणि संपत्तीचे प्रतीक असतात. परंतु जर एखाद्या महिलेची मान कमजोर असेल तर बघा ती स्त्री गरीब राहू शकते. आता चेहरा मुलीचा आपण देखील म्हणतो बघा, पहिली बेटी धनाची पेटी. परत असं देखील म्हणतात बघा की मुलगी जर वडिलांसारखी दिसायला असेल तर खूपच भाग्यवान असते. तसंच बघा, वडिलांसारखा जर चेहरा असेल तर एखाद्या चेहरा तिच्या वडिलांसारखा असेल तर त्या मुलीला खूप भाग्यवान मानले जाते. अशा मुलींना आयुष्यात प्रत्येक सुख मिळते. त्याचप्रमाणे जर एखाद्या मुलाचा चेहरा त्याच्या आईसारखा असेल तर त्या मुलालाही खूपच भाग्यवान मानले जाते. अगदी बघा, कमळासारखे डोळे भविष्य पुराणानुसार ज्या महिलेचे किंवा मग मुलींचे असतात अगदी कमळाच्या पाकळ्यांसारखे असतात आणि त्यामधील स्थान तपकिरी नसून पांढरे शुभ्र असेल तर त्या स्त्रिया आपल्या पतीसाठी खूप म्हणजे खूपच भाग्यवान असतात. त्यांचे नशीब केवळ स्वतःसाठीच नव्हे तर तिच्या पतीसाठी सुख आणि समृद्धी आणते. तर बघा, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये भाग्यवान महिलांची जी काही लक्षणं आहेत तर तेच आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.